ठाणे महानगरपालिका बेकायदेशीर इमारतींविरोधात सातत्याने कारवाई करते आहे। मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू आहे। मुंब्रा आणि दिवा भागात स्थानिक रहिवाशांनी या पाडकामांना तीव्र विरोध केला। काही प्रकरणांमध्ये रस्त्यावर निदर्शनं करत रस्ते अडवल्याच्या देखील घटना घडल्या। त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नितेश झा यांनी। गेल्या अनेक दिवसापासून ठाणेच्या दिवामध्ये अनधिकृत इमारतवरून कारवाई सुरू आहेत आणि कोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू आहे। आता आम्ही दिवाचा एव्हीके खान कंपाऊंड जवळ आमची उपस्थिती आहे आणि जर आपण पाहिलं तर कुल अशी 7 अनधिकृत इमारत आहे ज्याच्यावर मनपाची तोडक कारवाई आज सुरू झाली आहे आणि गेल्या 3 दिवसापासून इथं मनपा आणि पोलीस अधिकारी च्या सहयोगाने यात जे रहिवासी होते त्यांना हे खाली करायची विनंती केली जाती होती आणि जेव्हा कोर्टाचा आदेश आला होता तेव्हा देखील एव्हीके कंपाऊंड मध्ये 2025 जून मध्ये कुल अशी 18 अनधिकृत इमारतला जमीनदोस्त केली गेली होती। पण आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर इथं स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि पोलीस आणि ठाणे महानगरपालिकाचे कर्मचारी इथं ठाण उभे आहे, कारण की कोर्टाच्या आदेशानुसार इथं यांनी रहिवासींना हे पूर्ण इमारत जर हे याला खाली करायला सांगितलं गेला होता, पण हे खाली केलेली गेली नाही। म्हणून आज ठाणे मनपानी बाडगा उघडला आणि हे कारवाई आज सुरू झाली आहे आणि याच्या नंतर हे कुल अशी 7 इमारत आज इथं जमीनदोस्त केली जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट रवीन चव्हाण सोबत नितीश झा, झी मीडिया।